आमचाही एक जमाना होता. आमचाही एक जमाना होता. बालवाडी हा प्रकार नव्हता. पुढे 6 वर्षानंतर स्वतः शाळेत जावं लागत असे. सायकलने बसने पाठवायची पद्धत नव्हती. मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती नव्हती आमच्या आईवडिलांना, आणि ती कधी वाटलीच नाही. पास नापास हेच आम्हाला कळत होतं. टक्क्यांचा आणि आमचा काहीही संबंध नव्हता. शिकवणी लावली हे सांगायला लाज वाटायची, कारण असं हिनवलं जायचं. पुस्तकांमध्ये झाडाची पानं आणि मोरपीस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता. कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं. दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचे दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा. वर्ष संपल्यानंतर पुस्तकं विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. आईवडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हता. कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर आणि दुसऱ्याला मागच्या कॅरियरवर बसवून आम्ही रस्ती किती फिरलो हे तर आम्हाला आता आठवतही नाही. सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरून उभं राहताना, कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा इगो कधीही अडवा येत नव्हता. खरं तर आम्हाला इगो काय असतो हेच माहीत नव्हतं. मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुश असायचे. मार खाणारा यासाठी की चला कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो म्हणून, आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून. बिना चप्पल बुटांशिवाय कोणत्याही चेंडू आणि लाकडी बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यातले चूक काय होते ते आम्हालाच माहीत होते. मोबाईल, लॅपटॉप त्या काळात कोणाच्या खिसगंतही नव्हता. मात्र विट्टी दांडू, कबड्डी, भवरा, गोट्या, पतंग पकडण्यासाठी कितीतरी धावणे, मांजा बनवणे, लपाछपी, लंगडी, अंधळी कोशिंबीर हे अविस्मरणीय खेळातून मनसोक्त आनंद मिळवला आहे आम्ही पॉकेट मनी कधी मागितला नाही आणि वडिलांनी तो कधी दिलाच नाही. आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पूर्ण करून टाकायचे. 6 महिन्यातून कुरमुरे, फरसाण खायला मिळालेच तरी आम्ही बेहद खुश होतो. दिवाळीत लवंगी फटाकड्यांची लढ सुट्टी करून एक एक फटाका उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला कधी वाटलेच नाही. सिनेमागृहात जाऊन 1-2 रुपये तिकीट असतानाही सिनेमा पाहणे हे कधी शक्य झालेच नाही. जर अशी संधी वर्षातून 2 वर्षातून मिळाली तर ते स्वर्ग सुखच असायचे. पण त्यासाठी आईला फक्त आईकडेच हट्ट धरावा लागायचा, रडावं लागायचं. वडिलांकडे सिनेमा हा विषय घेणे म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा. तेव्हा कुठे 15-20 दिवसानंतर घमेलेभर गहू निवडून देणे, गोधड्या धुवून देणे, धान्य उन्हात वाळवणे. आईने सांगितलेली सर्व कामे पार पाडल्यानंतर 1 रुपया हातावर मिळत असे. तो आजच्या लाख रुपये मोलाचा होता. मग सिनेमागृहात सिनेमा पाहिला जाई आणि त्याची चर्चा, स्टोरी महिना 2 महिने मित्रमंडळीत, शाळेत, कॉलेजमध्ये चालत असे. आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो. आज आम्ही असंख्य टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलंय, तर काही काय माहीत शाळेतील ते डबल ट्रिपल सीटवर फिरलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हाफ पॅन्टवाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्रांच्या कृपेने मिळवायचे ते मित्र कुठे हरवलेत ते. आम्ही जगात कुठेही असो, पण हे सत्य आहे की आम्ही वास्तव दुनियेत जगलो आणि वास्तवात वाढलो. कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच नाही. भाकरी आणि कालवणाशिवाय मधल्या सुट्टीतला काही डबा असतो
हे आम्हाला माहीतच नव्हतं. आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्न पाहतोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत. जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही. आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही एक जमाना होता. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.